आज मित्रांनो कच्चं लिंबू भाजी करतोय बघा. चांगलं बोलायचं कच्चं लिंबू भाजी करतोय. हे ते बाजून आज गुरुवार आहे. गुरुवार चालेल. आम्हाला आज किती? 4. आज 4 आहेत. सकाळी सकाळी 4 संध्याकाळी 4. 8चा बेत आहे. आज 8चा बेत आहे. पण नाही आज गुरुवारमुळे थोडं स्लो होईल. आणि खरंच सांगायचं. भाकरीची तयारी चालू आहे. घेतलं पाणी तेल बस. मग लिंबू चांगलं झालं चांगले झाले. नुसतं म्हणायचं नाही असं जाऊ नका आणि तसं जाऊ नका. 350 लिटर तर रोज खपतंय रोज. टी व्ही 2दा बनवावं लागतंय. शूटिंग काढायचा वेळ नसा आम्हाला शूटिंग काढायचं होता. वेळ नसतो शूटिंग काढायचं होता. माणसं चांगलं कोण आणि आमच्याकडे माणसं बिनचं कोण काम नाही. आमचं दाजी दवाखान्यात आहे. आमचा रविभाऊ दवाखान्यात आहे. नाही तर आमचं वय नुसता देंगाणाच असतो. तरी पण आम्ही टाकतोय. दाजी नसताना आम्ही सगळं हँडल करतो. दाजी नसताना आमचा रविभाऊ नसताना आम्ही सगळं मागं हँडल करतोय. त्याचा फोन सुद्धा येत नाही आम्हाला हॉटेलवर काय चाललंय काय नाही. पण सगळी माणसं येऊन सगळे जिथल्या तिथं करूनच आम्ही 2 जण जातो. त्याच्यावर हालत नाही. सुट्टी झाल्याशिवाय मटण संपल्याशिवाय बाहेर निघत नाही. संध्याकाळच्या 11 वाजता नाही तर 12 वाजता. भाकरी लेबर किती? 15 लेबर आहे नुसतं भाकरीला. हाय नमस्कार मित्रांनो. आज गुरुवार आहे. आणि आज कसं जरा शांतच असतं वाटायचं. म्हणजे सगळ्यांचं कसं धिंगाणाच चाललं. म्हणजे कोणाचा व्हिडिओ काढायचं चाललंय. इकडं आपले लेबर बसले निवांतमध्ये. हो का दिसलं का? किचनमध्ये पण बाया निवांतमध्ये बसलेले आहेत. आणि झालं काय आज गुरुवार असल्यामुळं थोडं शांतच आहे. शांत असल्यामुळं आज काय टेन्शन नाही. हां बघा तिकडं रील बनवायचं चाललंय दीपकचं आणि शूटिंग करायचं. आम्हाला पण निवांत आज आपलं लेबरलाच निवांत आहे का? ठीक आहे. प्रणव आज कसं काय शांत आहे ना जरा गुरुवार आहे का नाही? हां ही बघा ही छोटा अमोल आहे. ही बारका हां राजवीर आज पप्पा बरोबर आला ती. आज काय बघा हे पण निवांतच आहे सगळी. आज काय गुरुवार असल्यामुळं. आणि वाघमारे तेल लय मारू नका. कशातलं मारता तुम्ही? तरी मारू नका. त्यात नको मारू. तिथं वाशील रशाला वाशितो. तेल मारू नका अजिबात. आज बाया पण लय निवांत. तरी ताटाव मारायची. कशावर? ताटावर मारायची. जाळात नाही मारायची. ते काय जाळात मारायची म्हणजे आता ओले सरपण असल्यामुळे थोडंफार आपण टाकतो. पण ती रसा गरम झाला पाहिजे ना. हाय रसा गरमच आहे. या बाया पण आज निवांत काही विषय नाही. कारण आज एवढं हीच नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आहे की आपला वाघ आला आहे सुटून आज दवाखान्यात. वाघाचा व्हिडिओ तुम्हाला पडते ना बघा की थोड्या वेळा काय पडलं पण असते. खातोयच आहे का? बघा ती समोरची टाकी पांढरी. नाही तिथे आता तिथं केलं वॉश बेसिन. रील बनवायचं चाललं. तर सगळा दिवस चालला आहे. रेशमी कलरचा मॅनेजर व्याजले निवांत बसले. काय मॅनेजर आज टेन्शन आहे. हां सगळं व्यवस्थित झालं आहे. आता फक्त गिरायकाची वाट बघली. टाकाटाक या. हां आणि वाघ पण आला आहे आपला. वाघ
म्हणजे वाघ आली बस वाघ आता लय लागले कुठं जाऊ कसं जाऊ मी काय म्हणतो वाघ आलाय आपला वाघ आलाय पण वाघाचं लय दुखायला लागले वाघ आता कसं झालंय बोकडं खायच्यात वाघाला वाघाला नुसत्या आता नळ्या चारतो नुसत्या नळ्या वाघ आलाय पण वाघ थोडा आजारी झालाय लय दिवस झाले बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्याकडून रिव्ह्यू दिसला नव्हता आणि बऱ्याच ह्याच्यामध्ये त्याचं पण व्हिडिओ फेसबुकला यायला नव्हतं मला पण बरंच फोन आलं किंवा रोहीला काय झालंय मी लोकांना सांगू काय सांगू ऍक्सिडेंट झाला गाडी उलटी पालती झाली मरता मरता वाचलो गाडी पूर्ण लॉस झाली गाडी लॉस झाली सगळे रविभाऊची बेकारी झाली रविभाऊ मरता मरता वाचला ते एक कविता बनू का एवढं बी नको आमच्यासाठी तो गाडी अशी निघाली होती सरळ वांगा वांगा करत गाडी अशी सरळ निघाली होती वांगा वांगा करत गाडीचा टावर होता एक कमजोर गाडीचा टायर होता एक कमजोर रविभाऊला होतं ती माहिती नको तरी पण रविभाऊनी गाडी नेली 80च्या स्पीडनी तरी सुद्धा रविभाऊने ही गाडी नेली 80च्या स्पीडनी रविभाऊला काय अंदाजच आला नाही रविभाऊनी कचकिरनी ती एकदा म्हणजे अचानक टायर फुटला गाडी काय कंट्रोल झाली नाही गाडी गेली रोडच्या खाली वगळीत गाडी उलटी पालटी झाली अशी झाली रविभाऊ असा होत धडकाधडकी झाली हितलाक सारा मुक्का मार लागला कंट्रोल सुटला कंट्रोल सुटल्यामुळं मॅटर असा झाला की गाडीत सगळे अंधार गाडीत सगळ्या रात्री अंधार रात्रीचा टाईम दिसणाच ना मोबाईल बी सापडा ना तो गाडीत कुठं धडकून कुणाचा फोन बी येईना तो आणि मोबाईल बी गावाना तो कुठं ती गाडी चाल मांडली ना सगळी मोबाईल पडलं आणि गाडी पालती बाहेर बी निघायची कळा ना रविभाऊनी एक सांद बघितली आणि काच अशी लाच घालून तोडली त्यातनं हळूच बाहेर निघाला आणि बाहेर येऊन मग वाचला अशी डरकाळी बोलली वाघ वाचला आणि मग येताना जाणाऱ्या गाडी बी दिसना वगैरे येणाऱ्या जाणाऱ्यांना जेव्हा डांबरी एकटाच मग दिसलो तेव्हा लोक थांबले आणि मग तिथनं जी शिपी आली तिथनं क्रेन आलं मग मला घेऊन गेली मग गाडीला घेऊन गेली मग मी दवाखान्यात नीट झालो आणि 4-5 दिवसाच्या प्रवासानंतर आज परत वाघ 4-5 दिवसाच्या प्रवासानंतर आला मलाच महत्वाची गोष्ट मला 2 दिवस माहित नव्हतं काय झालं याला मला कोण सांगतच नव्हतं नाही कुणाला मी सांगू नका म्हणलं होतं कुणाला माहित नव्हतं ह्याच्यावर आता एक कविता लय सुचत होती पण मी ती पूर्ण अशी हे केली बनवली चालत लय मोठा कवी बी होऊ शकतो असं काही नाही सगळे केलंय आयुष्यात काय नाही केलं असं नाही काहीच नाही अशक्य ह्या जगात कुठलीच गोष्ट नाही फक्त तेवढी दमक पाहिजे आणि करण्याची तेवढी जिद्द पाहिजे काय झालं हे खरं त्याच्या बाटल्या आल्यात मित्रांनो आता म्हणजे आपण जी बिस्लरी मागवत होतो त्या बिस्लरीवर आपल्या हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त त्यांचा खप व्हायला लागला ब्रँड आहे ब्रँड ही ब्रँड खरं तेच ब्रँड आता आलाय बघा ब्रँड आलाय खरं तेच ब्रँड आता पाणी पण आपलं खरं ब्रँड सारखं हां हॉटेल खरं तेची बिस्लरी पण आली आहे आपला ब्रँडेड आपली बिस्लरी आहे हॉटेल खरंच तेच आलेलं आहे तुम्ही आवश्यकता भेट द्या भेट देऊन तुम्ही अजून सबस्क्राईब करा नाना डोंबाळे असं व्यक्ती आहे ज्या हॉटेलला चव देतो तिथलं गिऱ्हाईक कधीच कमी होत नाही आहे तुम्ही या आयुष्य नानाला फॉलोज करा सबस्क्राईब करा चॅनल नाना 1 नंबर माणूस आहे स्वभाव 1 नंबर आहे नानासारखं व्यक्तिमत्व अजून कुठं सापडणार नाही उभ्या आयुष्यात ओके ओके